नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे इथं गट क पदासाठी बरीचशी भरती निघालेली आहे. मित्रांनो बरेच जागा निघालेल्या आहेत, भरपूर जागा आहेत, जवळजवळ 900 जागा निघाल्या आहेत. मित्रांनो, इथं तुम्ही इथं जरूर अप्लाय करू शकता, चांगल्या जागा आहेत. तर चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणत्या जागा निघाल्या आहेत, किती जागा निघाल्या आहेत, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फीज किती लागणार आहे आणि पगार किती मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची. तुम्ही इथं पाहू शकता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची ही निघालेली जाहिरात आहे. तुम्ही इथं पाहू शकता एकूण पदं किती आहेत, तर 900 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. तुमच्यासमोर आहे 900 पदं इथं निघालेली आहेत. आणि त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता 3 एप्रिल 2022 रोजी तुमची परीक्षा होणार आहे 37 परीक्षा केंद्रावरती. मित्रांनो, चला पाहूया पदाचे विषयी डिटेल्समध्ये. जसं की तुम्ही पाहू शकता पहिलं जे पद आहे उद्योग निरीक्षक गट क साठी उद्योग संचालनातर्फे निघालेलं पद आहे. 103 पदं निघालेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 103 पदांचं इथं बायप्रिकेशन दिलेलं आहे, म्हणजेच वितरण दिलेलं आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदं आहेत, कोणत्या प्रवर्गासाठी किती पदं आहेत, ही सगळ्या गोष्टी तुम्ही इथं चेक करा. 103 पदांसाठी कशी कशी भरती निघालेली आहे. मित्रांनो, दुसरं जे पद आहे तुम्ही इथं पाहू शकता गृह विभागाचं आहे. दुय्यम निरीक्षक गट क राज्य उत्पादन शुल्काचं निघालेलं पद आहे. 114 पदं निघालेत. मित्रांनो, तर या 114 पदांसाठीची भरती कशी आहे तेही तुम्ही इथं पाहू शकता. वर्गवाईज म्हणजेच प्रवर्गवाईज कशी दिलेली आहे, कुठल्या प्रवर्गावर किती जागा आहे ते तुम्ही सगळे इथं पाहू शकता. 114 पदांसाठी भरती आहे. मित्रांनो, त्याचबरोबर पुढचं पद तुम्ही पाहू शकता तांत्रिक सहाय्यक म्हणून पद निघालं वित्त विभागाचं. विमा संचालनालयातर्फे निघालेलं पद आहे. एकूण 14 पदं आहेत. प्रवर्गानुसार तुमची इथं विभागणी दिलेली आहे, तीही तुम्ही इथं पाहू शकता. मित्रांनो, पुढचं पद आहे वित्त विभागाचं कर सहाय्यक म्हणून तुम्ही पाहू शकता. 117 पदं निघालेली आहेत. 117 पदांसाठी सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता प्रवर्गवाईज दिलेलं आहे. अनुसूचित जातीसाठी किती आहेत, जनजातीसाठी किती आहेत, विमुक्त जातीसाठी किती पदं निघाली आहेत, भटक्या जमातीसाठी किती आहेत, सगळ्यांसाठी वेगवेगळी पदं आहेत. ज्याची डिटेल्समध्ये तुम्ही इथं पाहू शकता. प्रत्येक प्रवर्गवाईज इथं दिलेल्या आहेत, कोणत्या किती जागा आहेत त्या. टोटल जागा आहेत 117. मित्रांनो, पुढचं पद आहे सामान्य प्रशासन विभागातर्फे निघालेलं. तुम्ही पाहू शकता लिपिक टंकलेखन मराठीसाठी निघालेले पद आहेत. ही 473 पदं आहेत. मित्रांनो, एकूण मराठी टंकलेखनसाठी म्हणजेच टायपिस्टसाठी एकूण 473 पदांचं सुद्धा विभागणी इथं दिलेली आहे. प्रवर्ग कोणत्या प्रवर्गासाठी किती आहे त्या जागा तुम्ही इथं जरूर पहा एक वेळ, नंतरच अप्लाय करा. त्यानंतर मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाचे इंग्लिश म्हणजे इंग्रजी टंकलेखनसाठी सुद्धा इथं जागा निघाल्या, त्या 79 आहेत. तर त्याचेसुद्धा इथे विभागणी दिलेली आहे, तुम्ही तीही इथं पाहू शकता. मित्रांनो, एक वेळ नक्की पहा, त्यानंतरच तुम्ही इथे अप्लाय करा. आणि ही जी जाहिरात आहे ही आहे पूर्व परीक्षेची. याच्यानंतर जी मुख्य परीक्षा होणार आहे त्यांची परीक्षेची सुद्धा इथे तारखे दिलेल्या आहेत की कोणत्या गटासाठी कोणती परीक्षा मुख्य परीक्षा होणार आहे आणि ती कधी होणार आहे त्याच्या सगळे डिटेल्स इथे दिलेले आहेत. मुख्य परीक्षेच्या तारखा आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची मुख्य परीक्षा होऊ शकते. तर मित्रांनो, ते इथं पाहून घ्या. बाकीच्या गोष्टी चला पाहूया आपण डिटेल्समध्ये. जसं की तुम्ही इथं पाहू शकता जे दिव्यांग प्रकार कोणकोणते लागणार आहेत त्याच्यासाठी जे रिझर्वेशन आहे त्यासाठी काय अटी आहेत त्या सगळ्या पाहायला मिळतील. चला आपण पाहूया. सुरुवातीला वेतन श्रेणी म्हणजे तुम्हाला पगार किती इथे मिळणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता उद्योग निरीक्षक उद्योग संचालनातर्फे निघालेल्या पदासाठी इथे पगार जो आहे तो 35,400 ते 1,12,400 रुपयेपर्यंत मिळणार आहे. त्याचबरोबर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कासाठी तुम्ही पाहू शकता 32,000 ते 1,01,600 रुपयापर्यंत तुम्हाला इथं पगार दिलेला आहे. अधिक महागाई भत्ते मिळतील म्हणजे इतर भत्तेसुद्धा मिळतील. त्याचबरोबर तांत्रिक सहाय्यक म्हणून जे विमा संचालनाचं पद निघालं आहे त्यासाठी तुम्ही पाहू शकता 29,200 ते 92,300 रुपयेपर्यंत इथे पगार दिलेला आहे. त्याचबरोबर कर सहाय्यक या पदासाठी सुद्धा पाहू शकता 25,500 ते 81,100 रुपयेपर्यंत तुम्हाला इथे पगार मिळणार आहे. आणि जे लिपिक टंकलेखनचं पद आहे त्यासाठी 19,900 ते 63,200 रुपयापर्यंत तुम्हाला इथे पगार दिलेला आहे. तर मित्रांनो, पगार चांगला आहे, तुम्ही इथं जरूर अप्लाय करा. मित्रांनो, वयोमर्यादेविषयी बोलायचं झालं तुम्ही इथं पाहू शकता किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष आहे सगळ्यांसाठी. लिपिक टंकलेखन आणि उद्योग निरीक्षकसाठी कमीत कमी 19 वर्ष आहे. आणि जे कमाल वयोमर्यादा आहे ती अमागासाठी म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी सर्वसामान्यांसाठी 38 वर्ष दिलेली आहे. मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर त्याच्यामध्ये अमागासाठी 43 वर्ष आहे आणि मागासवर्गीयांसाठी सुद्धा 43 वर्षाचं आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा इथे दिलेले आहे वेगवेगळी, तर तुम्ही इथं चेक करा. दिव्यांगासाठी सुद्धा 45 वर्ष दिलेली आहे. 45 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. मित्रांनो, बाकीच्या गोष्टी पण तुम्ही इथं पाहू शकता. शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता. उद्योग निरीक्षक गट क संवर्ग ह्या पद वगळता बाकी प्रवर्गासाठी बाकी जे जागा निघाल त्यासाठी इथं तुम्ही फक्त कोणत्याही विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर उद्योग निरीक्षक या पदासाठी तुम्हाला वेगळी अट आहे इथे शैक्षणिक अर्हतेमध्ये, जसं की संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या पदासाठी. त्याचबरोबर विज्ञान शाखेतील सर्वाधिक विद्यापीठाची पदवी असली तरी चालेल. शिवाय बाकीच्या गोष्टीसुद्धा इथं दिलेल्या आहेत, ज्या काही इम्पॉर्टंट्स आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता. आणि कर सहाय्यक व लिपिक टंकलेखन या पदासाठी जे अतिरिक्तची आवश्यकता आहे, जसे की लिपिक टंकलेखनासाठी जे वेग मर्यादा आहे शब्दांची ती तुम्ही इथं चेक करू शकता. मराठी टंकलेखनाचा वेग कर सहाय्यकसाठी 30 शब्द प्रति मिनिट आहे आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग हा 40 शब्द प्रति मिनिट दिलेला आहे आवश्यकता. आणि टंकलेखनासाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता 30 शब्द प्रति मिनिट मराठीसाठी आहे आणि इंग्रजीसाठी सुद्धा 40 शब्द प्रति मिनिट एवढाच वेग तुम्हाला आवश्यक आहे. एवढं जर तुमचा टायपिंगचं स्पीड असेल तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता. मित्रांनो, दुय्यम निरीक्षक पदासाठी काही शारीरिक मोजमापाची आवश्यक असते, जसे की पुरुष वर्गासाठी उंची किमान 165 सेंटीमीटर पाहिजे अनवानी आणि छाती किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त म्हणजे 84 सेंटीमीटर. आणि मित्रांनो, महिलांसाठी ते उंची 155 सेंटीमीटर अनवानी कमीत कमी असणं आवश्यक आहे आणि वजन किमान 50 किलोग्रॅम वजन असणं आवश्यक आहे. हे दुय्यम निरीक्षक या पदासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, परीक्षेच्या संधीविषयी तर डिटेल्स दिले आहेत, जसे की तुम्हाला माहीतच असतील का जनरल लोकांसाठी फक्त 6 संधी असतात आणि अनुसूचित जाती आणि जनजातीसाठी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी फक्त इथे लिमिट नाही आहे. बाकी इतर लोकांसाठी 9 संधी असतात, तर त्याच्याविषयी तर डिटेल्स दिलेल्या आहेत. निवड प्रक्रियेविषयी इथं दिलेलं आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते इथं पहा. परीक्षेचं स्वरूप आहे, परीक्षा 2 टप्प्यात होईल, तुम्हाला माहितीच आहे. पूर्वपरीक्षा 100 गुणांची असेल, मुख्य परीक्षा ही 200 गुणांची असेल. पूर्वपरीक्षा ही संयुक्तपणे घेतली जाते आणि मुख्य परीक्षा ही स्वतंत्रपणे घेतली जाते आणि त्याच्यासाठी प्रत्येकी 200 मार्क्स असतात आणि त्यानुसार तुम्हाला इथे परीक्षा द्यावी लागते. तर अशा पद्धतीने इथं परीक्षेचं स्वरूप असतं. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी पण चला आपण पाहूया, जसे की ज्या ज्या महत्त्वाच्या आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. इथं किमान टंकलेखनसाठी कौशल्य चाचणीचा तपशील दिलेला आहे. कोणत्या पद्धतीनं तुमची कौशल्य चाचणी असायला पाहिजे, निकष काय काय असतील ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर तुम्ही इथं जरूर एक विजिट करा, सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथे फॉर्म भरा. मित्रांनो, इथे पहा प्रमाणपत्र कागदपत्र कोणते लागतील त्याच्याविषयी तर डिटेल्स दिलेल्या आहेत. कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर तुम्ही इथं पहा PDF दिलेले आहेत. PDF किमान साईज 50 KB पाहिजे आणि कमाल साईज ही 500 KBच्या आतमध्ये पाहिजे, तरच ती तुमची इथे अपलोड होईल. त्या हिशोबाने तुम्हाला अगोदर फाईल बनवावी लागेल. पात्र दिव्यांग व्यक्तीसाठी पात्र असल्याचा पुरावा द्यावा लागेल. खेळाडूंसाठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी सुद्धा तुम्हाला पात्र असल्याचा पुरावा द्यावा लागेल. माजी सैनिकांसाठी सुद्धा तुम्हाला पुरावा म्हणून सर्टिफिकेट्स द्यावे लागतील आणि खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अथवा अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास आदिवासाचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. त्या गोष्टी तुम्हाला स्कॅन करून ठेवाव्या लागतील. त्याचबरोबर तुम्ही इथं पाहू शकता अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचा आहे, महत्त्वाच्या तारखांविषयी दिलेलं आहे. जसे की अर्ज करण्याची सुरुवात आहे ते 22 डिसेंबर 2021 म्हणजेच आजपासून इथे अर्ज चालू झालेला आहे आणि शेवटची तारीख तुम्ही पाहू शकता 11 जानेवारी 2022 दिलेली आहे, म्हणजे 11 जानेवारी 2022 पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर लागणारं जे शुल्क आहे म्हणजे जी फी लागणार आहे ती तुम्ही इथं पाहू शकता. मागासाठी 394 रुपये आहे आणि जर तुम्ही मागासवर्गीय गटात मोडत असाल तर 294 रुपये तुम्हाला इथे परीक्षा फी लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी पूर्णतः ऑनलाईन पद्धत आहे. इथे कोणतीही ऑफलाईन कोणतीही वस्तू तुम्हाला पाठवायची नाही आहे, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला शुल्कसुद्धा भरायचं आहे. आणि ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख इथं पाहू शकता 11 जानेवारी दिलेली आहे, म्हणजे 11 जानेवारी 2022 रोजी पर्यंत तुम्ही इथे ऑनलाईन शुल्क भरू शकता. किंवा ऑफलाईन भरायचं असेल तर तुम्हाला भारतीय स्टेट बँकेद्वारे तुम्हाला चलनाद्वारे भरावं लागेल आणि चलनाची प्रत तुम्हाला इथून घेऊन डाउनलोड करून मग ती 13 जानेवारीपर्यंत तुम्ही इथं भरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. मित्रांनो, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल तर सरकारी नोकरी मिळावी तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. तर मित्रांनो, माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल, सबस्क्राईब लिहिलेलं ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.